तेज चढले चेह्यावर चंद्रप्रभेचे तेज फाके। मैना ओरडे अवचित राघू फांदीवर घेई झोके। गाय हंबरते रानी घ्याया वासराचे मुके। चंद्रकोर वाढते धरणीत साराया अंधाराचे धुके। विठ्ठलपंतांना गोड बातमी समजायला वेळ लागला नाही। पहिलटक्रीण पण ना कसले डोहाळे ना कसले सोहळे हे विचार विठ्ठलपंतांना त्रस्त करत होते। रुक्मिणीच्या मनी मात्र सदैव चैतन्याची उपासना सुरू असे। रुक्मिणीचा स्वभाव शांत शांत झाला होता। नेहमी सत्य बोलणारी रुक्मिणी आता शांत एकात प्रिय झाली होती। कोणतीही अपेक्षा नाही, कोणाला बोल देणे नाही। जणू शांती ब्रह्मच झाली होती। दिवस पूर्ण भरले होते। आता चालणे सुद्धा नको वाटत होते। माघी पौर्णिमा सरली आणि रुक्मिणीला प्रसूती वेदना सुरू झाल्या। सुईण आली सोमवार उजाडता म्हणजे माघ वद्य प्रतिपदेला घरी बालक जन्माला आले। गोंडस रूप पाहून रुक्मिणी आनंदली, जणू शांती ब्रह्मच जन्माला आले होते। ना रडणे ना ओरडणे, अगदी शांत बाळ होते। 12व्या दिवशी नाव ठेवले निवृत्ती। दिसामासानं बाळ वाढत होत त्याच्या बाललीला सारं दुःख विसरायला लावत होत्या। रांगणे, उभे राहणे, दुडू पळणे। आता बाळ 2 वर्षांचा झाला आणि दुसऱ्या अपत्याची चाहूल लागली। अहो, बोलणारे काही बोलतच असतात। विठ्ठलपंतांच्या कानावर नको ते शब्द येऊ लागले। अजूनही ह्यांची विश्वासना गेली नाही आणि म्हणे संन्याशी। घरात खायला अन्न नाही आणि पोरांना जन्माला घालताना त्यांना लाज कशी वाटत नाही अशी कुजबूज पुरुष करू लागले। अहो, इतके दिवसात जे तुम्हाला साध्य झाले नाही हे या भिकारड्या स्वतःला संन्याशी म्हणणाऱ्या विठ्ठलाने करून दाखवलं बरं का, असेही म्हणणारे काही लोक होते। पण विठ्ठलपंत मात्र भिक्षेला गेले की जी मिळेल ती भिक्षा घेऊन यायचं। कुणी जर भिक्षा घातली नाही तर आपली रिकामी झोळी घेऊन परत यायचं आणि आपल्या प्रारब्ध कर्माला दोष देऊन भगवंत चिंतनात राहायचं हेच त्यांनी ठरवलं होतं। पण देव तारी त्यास कोण मारी ही गोष्ट मात्र खरी आहे। भगवंताची जर तशी इच्छा होती तर ते तसं होणारच। भोजलिंग मात्र विठ्ठलपंत आणि रुक्मिणीला आवश्यक असणारा शिधा आणून देत असतं आणि म्हणत असतं, हे माझं कर्तव्य आहे। मी तुमचा भाऊ आहे, तर तुमच्यासाठी करण्याचा मला अधिकार आहे आणि हेच माझं कर्तव्य सुद्धा आहे। जेव्हा तुम्ही दोघेच होतात तेव्हा तुम्ही तुमच्या प्रारब्धाला दोष देत होतात। पण आता तुमच्या वेलीवर फूल आलं आहे तर त्या मुलासाठी तरी तुम्हाला हे स्वीकारावंच लागेल। त्यांच्या प्रेमळ आग्रहापुढे विठ्ठलपंतांना माघार घ्यावी लागत असे। आषाढ महिना सरला होता। धो पावसाला सुरुवात झाली। चहूकडे पाणीच पाणी झाले होते। चंद्रमौळी झोपडीसुद्धा त्या मृगधारांनी नाहून निघत होती। जणू चैतन्याचे सुख ती रुक्मिणीला देत होती। रोज पडणारा पाऊस काहीतरी वेगळंच चैतन्य घरात निर्माण करत होता। बघता बघता आषाढ संपला। श्रावणातल्या पहिल्या शुक्रवारी घरात जीवतीची पूजा करताना रुक्मिणीला आनंद झाला होता। निवृत्तीला औक्षण केलं आणि निवृत्तीनंतर आता येणाऱ्या बालकाची ती वाट पाहत होती। रोज काहीतरी वेगळीच शुभ घटना तिला जाणवत होती। बघता बघता 15 दिवस कसे निघून गेले कळलंच नाही। श्रावण वद्य अष्टमी होती। सकाळीच तिला अस्वस्थता जाणू लागली। दारात रांगोळी काढताना ती वाकली असता तिच्या ओटी पोटात खूप जोरात कळ आली। पण तिने ती तशीच कळ आवरली आणि आपल्या रोजच्या कामांमध्ये ती गुंतून गेली। रात्रीचा प्रहर सुरू झाला तसं मात्र तिला प्रसूती वेदनांनी बेजार करून टाकलं। विठ्ठलपंतांनी लगेच सुईणीला निरोप दिला। ती सुद्धा लगेचच आली। श्रावणवद्य अष्टमीला रात्री 12 वाजताच रुक्मिणींना एका गोंडस बालकाला जन्म दिला। जणू भगवान विष्णूंनीच परत अवतार घेतला होता। एका यशवद्य अष्टमीला श्रीकृष्ण रूपाने ते जन्माला आले होते आणि याच दिवशी पुन्हा एकदा रुक्मिणीच्या पोटी भगवंतांनाच अवतार घेतला होता। त्या सुईणीने विचारलं,
रुक्मिणी बाळाला तर सोन्याचं चाटण द्यायला हवं, तर तुझ्याकडचा असलेला एखादा दागिना मला दे. निवृत्तीच्या वेळी तू हातातली अंगठी काढून दिली होतीस. आता काय देतेस? रुक्मिणी थोडीशी ओशाळली आणि गळ्यातलं मंगळसूत्र दाखवत म्हणाली, हे मी तुम्हाला सोन्याची घुटी म्हणून उगाळण्यासाठी देते. तेव्हा ती सुईण म्हणाली, नको ग बाई, तुझ्या सौभाग्याला रेषा उठायला नकोत. त्यापेक्षा मी माझ्या जवळच्याच सोन्याच्या अलंकाराने त्याला सुवर्ण घुटी घालते. असं म्हणून तिने आपल्या गळ्यातली मोहन माळ काढली आणि मधाच्या बरोबर तिने ती सहाणेवर उगाळली आणि ते सुवर्ण चाटण त्या बाळाच्या ओठाला लावलं. बाळ मिटक्या चाटू लागलं. काही वेळातच रुक्मिणीला पान्हा फुटला. कधी एकदा मी माझ्या बाळाला माझ्या छातीशी कवटाळते असं तिला झालं होतं. बाळाने स्तनाला तोंड लावतात जणू 32 धारा लागल्यासारख्या दुधाच्या धारा वाहू लागल्या. बाळ तृप्त झालं. खरंच तो श्रीकृष्णाने, भगवंताने, त्या पांडुरंगानं घेतलेला अवतारच होता ना, अशीच शंका सर्वसाधारकांच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. नमोस्तुते. संकलन सिंधू सूत. क्रमशः